आहे. यामध्ये आपण यामध्ये सुद्धा 5 भाग येतात. 5 भागमध्ये वर्कबुक व्ह्यूज आहेत. शो, झूम, विंडो आणि मॅक्रोज. द मॅक्रोज हा पार्ट आपल्याला एकदम शेवटी आहे डेव्हलपर टॅबमध्ये. तो आपण तेव्हाच पाहूया. तोपर्यंत आपण जे काही आज वर्कबुक व्ह्यूज आहे, शो आहे, झूम आहे आणि विंडो आहे, हे सर्व आज आपण पाहणार आहे. आता व्ह्यू म्हणजे काय? तर व्ह्यू म्हणजे आपण काम करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे एक्सेल वर्कबुक्स हँडल करावे लागतात म्हणजे आपल्याला कधी ह्या वर्कबुकमध्ये, कधी त्या वर्कबुकमध्ये आपल्याला सर्च करावं लागतं किंवा रिसर्च करावं लागतं किंवा अजून आपल्याला काही शोधावं लागतं. व्हीलूकअप म्हणजे फॉर्म्युलेज अप्लाय करावे लागतात. चेकिंग करावं लागतं, ऑडिट करावं लागतं. भरपूर कामं असतात. ठीक आहे. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे कामं आहेत की जे एक्सेलमध्ये केली जातात. तर एक्सेलमध्ये काम करताना आपल्याला इथे जे काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत, जसे की व्ह्यू टॅबमध्ये आपण झूम करू शकतो. वर्कबुकला वेगळ्या पद्धतीने अरेंज करू शकतो. अरेंज करायचं म्हणजे कसं आपल्या स्क्रीनवरती त्याला अरेंज करू शकतो. जसं की समजा आपल्याकडे भरपूर सारे फोटोज आहेत, है ना? फोटोज आपण कसे अरेंज करतो? काहीतरी त्याचं लिंक लागेल किंवा स्टोरी तयार होईल अशा प्रकारे कधी-कधी आपण अरेंज करतो, है ना? तर फोटो समजा आता एखाद्याचं कोणाचं तरी लहानपणापासूनचे फोटोज असतील, तर ते लहानपणापासूनचे फोटो कसे पहिल्या महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत अरेंज केले जातात किंवा त्याच्यानंतर काही टप्प्याटप्प्याने वर्षाला काही फोटोज असतात. हा पहिल्या वर्षाचा, दुसऱ्या वर्षाचा असे फोटो आपण कसे लाईनशीर अरेंज करतो, है ना? तर तसंच आपल्याला इथे एक्सेल वर्कबुक सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने अरेंजमेंट करू शकतो. ते आहे आपल्याला अरेंज ऑलमध्ये. ठीक आहे. आपण आता सुरुवातीचे वर्कबुक व्ह्यूज आहेत. वर्कबुक व्ह्यूज म्हणजे काय? तर स्क्रीनवरती आपण विंडो आपल्याला कशा पद्धतीने सिंगल विंडो कशा पद्धतीने बघायची आहे किंवा ह्याच्यामध्ये 3 मेन व्ह्यू दिलेत. जसे की नॉर्मल व्ह्यू आहे. नॉर्मल व्ह्यू जो आपला नॉर्मल डेली डिफॉल्ट व्ह्यू असतो तो आहे एक्सेलचा. त्यानंतर पेज ब्रेक प्रिव्ह्यूमध्ये आपण पेज लेआउटमध्येच पाहिला होता की एक पेज ब्रेक प्रिव्ह्यू होता की ज्याच्यामध्ये आपल्याला व्ह्यू असा दिसतो. म्हणजे आपल्याला पेजेस तिथे कळतात की किती पेजेस प्रिंट येऊ शकतात. पेजेसला ब्रेक करून तो प्रिव्ह्यू दिसतो आपल्याला. म्हणजे सारखं आपल्याला प्रिंट प्रिव्ह्यूला जायची गरज नाही पडत. आपल्याला स्क्रीनवरतीच कळून येईल की किती पेजेसचा प्रिंट आपल्याला काढायचा आहे. त्यानंतर आहे पेज लेआउट. आता पेज लेआउटला क्लिक केल्यावरती इथे काहीसं वर्ड जे आपण यूज करतो मायक्रोसॉफ्ट वर्ड त्यासारखा व्ह्यू आपल्याला दिसेल, है ना? बघा इथे मी झूम करतोय. इथे 100% ला झूम घेतो. ठीक आहे. तर इथे आता एक जो पेज आहे तो कसा दिसतो आपल्याला? पहिला पेज आणि मग दुसरा पेज अशा प्रकारे आपल्याला अरेंज करून इथे दिसतंय. पण हे काय आहे? एक वर्ड प्रकारे दिसतंय आपल्याला वर्ड. ठीक आहे. मी इथून हे ग्रीड लाईन आहे रुलर. रुलर हा तेव्हाच ऍक्टिव्हेट होतो जेव्हा आपला व्ह्यू पेज लेआउट मध्ये असतो. आपण जेव्हा नॉर्मल व्ह्यूला असतो तेव्हा आपल्याला रुलर ऍक्टिव्हेट होत नाही. ठीक आहे. इथे हेडर हे आहे हेडर. इथे ऍड हेडर दिसतंय. त्याच्या शेवटी आपल्याला दिसेल इथे फुटर आहे. बघा इथे फुटरचा भाग आहे, है ना? मग हे आपल्याला जेव्हा आपण काल पाहिलं की हेडर फुटर होता तेव्हा पेज लेआउटच्या टॅबमधून आपण जेव्हा ती सेटिंग करू हेडर फुटरची तेव्हा आपण व्ह्यू मध्ये येऊन ती पेज लेआउट या व्ह्यू मध्ये आपण डायरेक्टली इथे समोरासमोर पाहू शकतो. म्हणजे आपल्याला प्रिंट प्रिव्ह्यूला जायची गरज नाही, है ना? तर पहा मी करून दाखवतो सेटिंग्स. इथे आपण सुरुवातीला आलो पेज सेटअपमध्ये आलो हेडर फुटरमध्ये. इथे आपण फुटर घेऊया, हेडर घेऊया एखादा आणि एखादा फुटर घेऊया. इथे ओके केलं. त्यानंतर आता बघा इथे स्क्रीनवरतीच मला हेडर आलेला आहे आणि खाली फुटर आलेला आहे. पेज 1 ऑफ 87, है ना? तर हे झालं पेज लेआउटचं व्ह्यू. ठीक आहे. पेज लेआउट हा काय होता? एक टॅब पण आहे आणि व्ह्यू मध्ये एक व्ह्यू सुद्धा आहे, वर्कबुक व्ह्यू सुद्धा आहे. ठीक आहे. आता आपण पुन्हा नॉर्मल व्ह्यूला आलेलो आहे. नॉर्मल व्ह्यू मध्ये आपण आता पाहणार आहे की आपण स्वतःचा कस्टम व्ह्यू कसा सेव्ह करू शकतो.
कस्टम व्ह्यू म्हणजे काय? आता समजा मी काही सेटिंग मला नेहमी करावी लागते. एखाद्या वर्कबुकमध्ये येऊन मला नेहमी प्रिंट मारावं लागतं, पण डेटा चेंजेस होत राहतात. है ना? तर त्यावेळेस मला कस्टम व्ह्यूमध्ये यायचं, पण त्याच्या अगोदर मला एक सेटिंग करावी लागणार आहे. सेटिंग म्हणजे काय? जसं की मला फक्त एखादा काही पोर्शन, हा समजा एवढा पोर्शन मला प्रिंट घ्यावा लागतो. बरोबर? एवढा पोर्शन जो आहे, याला मी पहिले प्रिंटची सेटिंग करणार, सेट प्रिंट एरिया करणार. त्याच्यानंतर मी पाहणार की तो बरोबर प्रिंट होऊ शकतो का? ठीक आहे. पेज 1 मध्ये तो येतोय. त्याच्यामध्ये ग्रीड लाईन पाहिजे का नाही पाहिजे ते पण मी इथे सिलेक्ट करणार. ठीक आहे. त्यानंतर त्याला लँडस्केपमध्ये प्रिंट पाहिजे मला. सॉरी. मार्जिन सुद्धा मला वाईड मार्जिन पाहिजे. है ना? मग प्रिंट होताना माझा जो काही डेटा आहे तो इथे प्रिंटमध्ये मला जी आता मी सेटिंग केली. एक मिनिट थांबा. काय झालं याला हँग व्हायला? प्रिंटमध्ये आलो तर इथे अशी माझी सेटिंग दिसते. हेडर फुटर पण आहे. ठीक आहे. आता ही सेटिंग्स मी सेव्ह करायची आहे. मला व्ह्यू मध्ये सेव्ह करायची. तर कस्टम व्ह्यू मध्ये आलो. कस्टम व्ह्यू मध्ये ऑलरेडी 2 व्ह्यू आहेत. मी ते डिलीट करतो. ठीक आहे. इथे मी ऍड करतो. ऍड केल्यावरती इथं प्रिंट सेटिंग आणि हिडन रो कॉलम्स अँड फिल्टर सेटिंग ती सुद्धा सेव्ह आहे. इथे मी लिहितो की माय व्ह्यू, है ना, किंवा माय कस्टम व्ह्यू असं मी इथे लिहिलं. ओके. आता ही जी सेटिंग्स होती ही काय झाली त्यामध्ये सेव्ह झाली. म्हणजे स्क्रीन जशी आपण ठेवणार तशी ती सेटिंग सेव्ह होणार. आता मी आलो नॉर्मल व्ह्यू मध्ये. ठीक आहे. आता नॉर्मल व्ह्यू मध्ये आलो. ही मी वर्कबुक काय केली, सेव्ह केली आणि क्लोज केली. ठीक आहे. सर्व एक्सेल ऍप्लिकेशन मी क्लोज केलं. आता मी एक्सेल डेटामध्ये बेस फाईल होती ती मी पुन्हा ओपन करतोय. ठीक आहे. ओपन करायचं कारण काय? कारण आपली जी प्रिंटची सेटिंग आहे ती आपण जेव्हा एक्सेल रिस्टार्ट करतो तेव्हा ती रिसेट होते, है ना. म्हणजे रिसेट झाल्यानंतर आपल्याला पुन्हा तो व्ह्यू सेटिंग जो पाहायचा आहे माय कस्टम, ती आपल्याला पाहण्यासाठी आता बघा इथे आपला कोणताही एरिया सेट नसेल. मी आता इथे प्रिंटमध्ये बाय डिफॉल्ट जाऊन जर पाहिलं, प्रिंटमध्ये पाहिल्यावरती इथे आता सेटिंग दिसते, अवेलेबल आहे. पण तरी सुद्धा आता इथे स्क्रीनवरती तर ती सेटिंग नाही. आपण ती सेटिंग काढून टाकूया वाटलं तर. हे सेटअपमध्ये आलो, मी पूर्ण सिलेक्ट केलं, रिमूव्ह पेज ब्रेक्स, इथे क्लिअर प्रिंट एरिया केलं. ठीक आहे. आता क्लिअर केल्यानंतर मी आलो पुन्हा व्ह्यू मध्ये. व्ह्यू मध्ये आलं ती इथे कस्टम व्ह्यूज मध्ये आहे माय कस्टम व्ह्यू. इथे शो केलं तर शो केल्यावरती बघा मला काय भेटलं की तेवढं मी जे सिलेक्शन केलेलं होतं आणि जो काही प्रिंट एरिया सेट केलेला होता तो मला इथे आता प्रिंट होताना दिसेल, है ना. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, माय कस्टम व्ह्यू आपण सेव्ह करू शकतो. ठीक आहे. तर हे तर एक सिंपल एक्झाम्पल होते. आता आपण पुढे जाऊया की ज्यामध्ये अजून आपल्याला भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे व्ह्यूज सेट करता येतात. नॉर्मल व्ह्यू मध्ये आलो. आता इथे शो मध्ये काही ऑप्शन्स आहे. शो मध्ये काय आहे, ग्रीड लाईन आहे. इथे स्क्रीनवरती तुम्हाला ग्रीड लाईन हाईड होताना दिसेल. ग्रीड लाईन आता निघून गेलेली आहे, प्लेन पेपर सारखं आपल्याला बॅकग्राऊंडला. त्यानंतर हेडिंग आहे. हेडिंग म्हणजे काय, ABCD कॉलम हेडिंग आणि रो हेडिंग, तो अर्थ आहे याचा हेडिंगचा. हेडिंग सुद्धा मी इथे काढले तर ते हेडिंग आपले गायब होणार. त्यानंतर फॉर्म्युला बार आहे. फॉर्म्युला बार सुद्धा इथे हाईड होणार. जर मी पेज लेआउटच्या व्ह्यूला आहे तर मला इथे रुलर ऍक्टिव्हेट होतं. रुलर मी काढू शकतो आणि पुन्हा आणू शकतो. ते ऑप्शन इथे आहे रुलरचे. ठीक आहे. त्यानंतर आपण आता जाऊया आता झूम मध्ये. तर झूम म्हणजे काय, तर आपण तिथे काय करू शकतो, फोकस करू शकतो एखाद्या सेलवरती किंवा त्याला आपण जवळ जाऊन पाहू शकतो. झूम करणे म्हणजे आता कोणाला सांगायची गरज नाहीये की झूम करणे म्हणजे काय, बरोबर. की झूम करणे म्हणजे आपण तो सेल जो आहे किंवा तो जो डेटा आहे तो मोठा करून पाहू शकतो. ठीक आहे. तर आता याचं लिमिट काय आहे, ह्याचं जास्तीत जास्त लिमिट आहे 400%. इथे जर पाहिलं आपण तर इथे आपण 400% पर्यंत जास्तीत जास्त झूम करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त मी 1% सुद्धा झूम करू शकणार नाही.
ते ओके केलं तर ते होणार नाही. बघा, द नंबर मस्ट बी बिटवीन 10 अँड 400. ट्राय अगेन बाय एंटरिंग अ नंबर इन दिस रेंज. ठीक आहे. मी 1% झूम करायचा विचार केला तरी सुद्धा करू शकणार नाही, कारण आपल्याला 10 ते 400 पर्यंत झूम करायची इथे फॅसिलिटी आहे. तर त्यामध्ये आपल्याला किती ऑप्शन्स आहेत बघा. इथे पहिला आहे झूम. इथे झूममध्ये क्लिक केल्यावरती मला तेच ऑप्शन आलं जे मी इथे क्लिक करून घेतलं होतं. खाली बॉटममध्ये आपल्याला झूम बार आहे. ठीक आहे. तर ते आहे कस्टम झूमचं बटन, की इथे आपण मॅग्निफिकेशनच्या अंडर 200, 100, 75, 50, 25 फिट सिलेक्शन आणि कस्टम आपण पाहिजे ते घेऊ शकतो. इथे ओके करू शकतो. ठीक आहे. आता पाहूया 100%. जर मी समजा कितीही पर्सेंटला झूम असेल, आता समजा मी इथे 25% ला झूम आहे ना, तर 25% काय होणार, ते झूम आउट होणार. इथे मी 100% वरती क्लिक केलं तर माझी जी काही स्क्रीन आहे ती बाय डिफॉल्ट 100% ला झूम राहणार. ठीक आहे. त्यानंतर झूम टू सिलेक्शन. आता झूम टू सिलेक्शन म्हणजे काय, आता माझा सेल इथे सिलेक्टेड आहे बघा, मी इथे सिलेक्ट केलाय, इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सला सिलेक्ट केलंय. तर तो सेल जो आहे तो पूर्णपैकी मोठा होईपर्यंत मला तो झूम करून दाखवणार कम्प्युटर. ठीक आहे. तर झूम टू सिलेक्शन मध्ये बघा, इथं आता इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स मला चांगल्या मोठ्या अक्षरामध्ये मला तिथे लिहून दिसतंय. तर मी इथे झूम टू सिलेक्शनला क्लिक केलं होतं, तर मला तो जो नाव आहे किंवा तो जो तेवढा एरिया जो आहे, जेवढा जिथे माझा सेल सिलेक्शन होता, ठीक आहे, जिथे माझा एक्सेल कर्सर होता तिथपर्यंत तो पूर्ण झूम झालेला आहे. आपण हा जो मधला बार दिसतो वर्टिकल बार, त्याला आपण क्लिक करून असा त्याला खेचू शकतो. पाहिजे तेवढा सिलेक्शन आपल्याला ठेवता येतं. ठीक आहे. इथे असं आपण त्याला खेचून पर्यंत घेऊ शकतो. पुन्हा त्याला वाढवण्यासाठी इथे आपण इथे खेचू शकतो त्याला. ठीक आहे. तर याचं लिमिट फक्त लक्षात ठेवा. इथे 100% आहे डायरेक्टली. त्यानंतर मिनिमम आपण 10% ला स्विच करू शकतो. 10% झूम आउट आणि मॅक्सिमम 400% झूम इन करू शकतो. ठीक आहे. झूम टू सिलेक्शन ऑप्शन म्हणजे काय, आपल्याला जिथे आपला एक्सेल कर्सर आहे, ग्रीन कलरचा बॉक्स आहे, त्याला मॅक्सिमम झूम तिथे होतो. तिथे असं काही कंपल्सरी नाहीये की तिथे 400% झूम होईल. तिथे कधी कधी कमी सुद्धा होईल. जर तुम्ही ऑलरेडी समजा साईज एखाद्या सेलची जास्त ठेवलेली आहे, ठीक आहे, एखाद्या सेलची साईज ऑलरेडी जास्त आहे, तर तिथे फिट टू सिलेक्शन होण्याची शक्यता कमी आहे. बघा इथे किती पर्सेंट झाला, 400% झाला तरी सुद्धा, है ना. पण कधी कधी तुमच्या सिस्टम मध्ये अशा प्रकारची होण्याची पॉसिबिलिटी कमी आहे, की तिथे कधी कधी 400 च्या ऐवजी 300 किंवा 350 अशा प्रकारे सुद्धा झूम होऊ शकतो. ठीक आहे. त्याचा काही नेम नाही असं. ठीक आहे. आता आपण पाहूया विंडो. आता व्ह्यू टॅब मध्ये बाकी सगळे हे सगळे छोटे छोटे सिंपल ऑप्शन्स आहेत. आता हा जो मेन आहे हा मेन पोर्शन आहे. ठीक आहे. आता इथे आपण पाहूया न्यू विंडो मध्ये. न्यू विंडो मध्ये काय होतं, आपल्याला आता आपली ही जी वर्कबुक आहे याचे रेप्लिका तयार करता येतात. रेप्लिका म्हणजे काय, तर डुप्लिकेट्स आपण तयार करू शकतो. म्हणजे बेस, इथे बेस आहे, बेस XLSX. इथे मी क्लिक केलं तर मला इथे आता काय दिसतंय, बेस XLSX2 दिसतंय, है ना. नाव मी चेंज केलं का नाही, तर कम्प्युटरने ऑटोमॅटिकली त्याचा काय केला, रेप्लिका तयार केला, बेस XLS1 आणि बेस XLS2. तर जेवढ्या वेळा मी इथे क्लिक करेल तेवढ्या वेळा मला तिथे काय होणार, वेगवेगळे नवीन वर्कबुक तयार होऊन इथे न्यू विंडो मध्ये दिसणार. आता मी एक्झाम्पल घेण्यासाठी इथे 5 वेळा क्लिक केलं, 5 एक्सेल वर्कबुक आपल्याला इथे क्रिएट झालेले आहेत. ठीक आहे. आपण एका वर्कबुक मध्ये जरी चेंज केला कोणत्याही, तरी सुद्धा तो मेन वर्कबुक मध्ये सेव्ह होणारा आहे. असं नाही की ते एकाच वर्कबुक मध्ये सेव्ह होणार, कारण आपली जी एक मेन जी फाईल आहे त्याचंच आपण रेप्लिका तयार केलेलं आहे. ठीक आहे. म्हणून आपण कोणत्याही तिसऱ्या वर्कबुक मध्ये किंवा 5व्या वर्कबुक मध्ये जरी काही चेंजेस केले तरी ते चेंजेस सर्व वर्कबुक मध्ये रिफ्लेक्ट होणार आहेत. आता इथे आहे ऑप्शन दुसरा, अरेंज ऑल. आता अरेंज ऑल साठीच आपण हे एक्झाम्पल घेत आहे, जे काही 5 वर्कबुक आपण खाली ओपन केलेले आहेत. अरेंज ऑल वरती मी क्लिक केलं. अरेंज मध्ये अरेंज विंडोज आहे. त्यानंतर इथे टाइल्ड
हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, कास्केड असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्या खाली 5वा ऑप्शन आहे की जो आहे बॉक्स. आता ह्यांना काय बोलतात? ह्यांना बोलतात रेडिओ बटन. जे गोल राउंडमध्ये असतात त्यांना बोलतात रेडिओ बटन्स. याला बोलतात चेक बॉक्स. ठीक आहे, कारण इथे चेक येतो. चेक म्हणजे काय, तर टिक येते. ठीक आहे, आता ही टिक करण्याचा पण काय फायदा आहे ते आपण पण पाहूया. पहिले आपण टिक न करता पाहूया की काय होतं आणि टिक करून पाहूया नंतर काय होतं. इथे अरेंज मध्ये आहे पहिलं ऑप्शन टाइल्ड. टाइल्ड मध्ये मी इथं ओके केलं तर पहा आपले जे काही 5 वर्कबुक होते हे कसे अरेंज झालेले आहेत माझ्या स्क्रीनवरती. ते एका आपण घरामध्ये टाइल्स वगैरे लावलेले असतात. ठीक आहे, तर त्या टाइल्स ज्या प्रकारे अरेंज केलेल्या असतात त्याप्रमाणे माझे सर्व वर्कबुक जे आहेत ते अरेंज झालेले आहेत. म्हणजे काय, तर मी एका स्क्रीनवरती असताना मी मल्टिपल वर्कबुकला कधीही कोणत्याही वेळेस मी ऍक्सेस करू शकतो. बघा इथे ही जी काय वर्कबुक आहे, इथं समजा आता नावं तर पुढे दिसतात आहेत 1 2 3 4 जे काय असतील ती, पण इथे मी पटकन इथे प्रत्येक वर्कबुक मध्ये मी जाऊन काही ना काही पाहू शकतो. ठीक आहे, हे तेव्हा सोयीस्कर ठरेल जेव्हा आपले समजा स्क्रीन मोठी असेल तेव्हा. ठीक आहे, कधी कधी ऑफिसेसमध्ये काही लोकांना मोठ्या मोठ्या स्क्रीन यूज करायला असतात, जसे की 42 इंचेस असते, 21 इंचेस असते है ना. जास्ती पण असतात मोठ्या मोठ्या टीव्हीच्या साईज एवढा सुद्धा स्क्रीन यूज करायला असतात. कधी कधी डबल स्क्रीन असते किंवा काही लोकांना पूर्ण सर्कल व्ह्यू असतो. सर्कल व्ह्यू म्हणजे किंवा 360 डिग्री असतो. जसे की आय टी मध्ये आहे काही लोकांना की डबल स्क्रीन, ट्रिपल स्क्रीन असे यूज करायला देतात. का, कारण त्यांना काम करण्यासाठी सोयीस्कर जावं. ठीक आहे, पण सर्व ठिकाणी अशी फॅसिलिटी नाहीये. प्रत्येकाला डबल स्क्रीन, ट्रिपल स्क्रीन भेटेल असं नाहीये. आपल्याला एका सिंगल स्क्रीनवरती काम करण्यासाठी सुद्धा आपण एक्सेल वरती असे व्ह्यूज पाहून आपण काम पटकन करू शकतो. ठीक आहे, मी आता हा नॉर्मल व्ह्यू आणतो पुन्हा. अरेंज ऑल मध्ये आपल्याला पहिले आपण पाहिला टाइल्ड व्ह्यू, त्यानंतर आहे हॉरिझॉन्टल व्ह्यू. ओके केलं. हॉरिझॉन्टल व्ह्यू मध्ये काय होतं, आपल्याला सर्व एक्सेल बुक अशा हॉरिझॉन्टल प्रकारे अरेंज झालेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर इथे अरेंज ऑल मध्ये आता इथे आपण पाचचं एक्झाम्पल घेतलं म्हणून आपल्याला स्क्रीन व्यवस्थित दिसत नाही. मी क्लोज करतो. ठीक आहे, आता 2 वर्कबुक घेतलेले आहेत मी. 2 वर्कबुक मध्ये हॉरिझॉन्टल मध्ये आपण अशा प्रकारे व्ह्यू केलं तर ते 2 वर्कबुक आपल्याला असे वर खाली अरेंज होऊन दिसतील. अरेंज ऑल मध्ये आता परत आलो व्हर्टिकल मध्ये सुद्धा अशा बाजूबाजूला आपल्याला अरेंज होऊन दिसतील. त्यानंतर पुन्हा कास्केड. आता कास्केड म्हणजे काय, तर कास्केड म्हणजे आपल्याला दोन्ही वर्कबुक अशा मागे पुढे अरेंज होऊन दिसतील. ठीक आहे, त्याला आपण मॅक्सिमाइज करायचंय. आता आपण पाहूया जे ऑप्शन आपण पाहणार होतो की जे टिक केल्यानंतर इथे चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर विंडोज ऑफ ऍक्टिव्ह वर्कबुक. आता विंडोज ऑफ ऍक्टिव्ह वर्कबुक म्हणजे काय, आता बघा मी इथं एक्सेल-X2 सिलेक्टेड आहे है ना. मी इथे टिक केलं आणि टाइल्ड वरती क्लिक केलं तर ही जी वर्कबुक आहे ही पहिली अरेंज होणार, म्हणजे लेफ्ट साइडला अरेंज होणार, किंवा व्हर्टिकल मध्ये घेतो तर ती लेफ्ट साइडला अरेंज होईल आणि राईट साइडला कोणती येईल, 1 नंबरची. तर बघा इथे बुक 2 आलेला आहे आणि इथे बुक 1 आलेला आहे. मी पुन्हा चेंजेस करतो. आता मी बुक 1 मध्ये इथे क्लिक केलेला आहे, अरेंज ऑल मध्ये इथे क्लिक केलं तर बुक 1 पहिली आली आणि बुक 2 सेकंड गेली. ठीक आहे, अशा प्रकारे आपण अरेंज ऑल मध्ये जे काही 5वा ऑप्शन आहे विंडोज ऑफ ऍक्टिव्ह वर्कबुक, म्हणजे जी ऍक्टिव्ह वर्कबुक आहे त्याच्यामध्ये आपण जर व्ह्यू सिलेक्ट करत असेल तर तो तिथे सिलेक्ट होऊन जातो आणि पहिला त्याला अरेंज करतो. ठीक आहे, त्यानंतर आपण आता पाहूया फ्रीज पेन्स. फ्रीज पेन्स हे ऑप्शन थोडस वेगळं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करता येतं, आपण कुठेही ही सेटिंग प्रत्येक शीट मध्ये लागू शकते. बघा आपल्याकडे आपलं जे काही एक्सेल वर्कबुक आहे, एक्सेल वर्कबुक मध्ये आपण 256 शीट्स ऍड करू शकतो है ना. तर 256 शीट्स मध्ये जर आपल्याला क्रिएट असतील तर त्यामध्ये प्रत्येक वर्कबुक मध्ये आपण एक फ्रीज पेन ऍड करू शकतो. फ्रीज पेन काय असतो, फ्रीज पेन म्हणजे आता इथे बघा, इथे स्क्रीनवरती मी जेव्हा खाली जातो, मी जेव्हा एखादा एम्प्लॉई जो आहे तो 100 नंबरचा एम्प्लॉई आहे
है ना. तर त्याची डिटेल्स मला पाहायची आहे, पण मला आता इथे वरती हेडिंग कोणती ती मला समजत नाहीये, है ना. तर मी काय करणार, मी इथे कर्सर ठेवणार B2 ला. B2 ला का? कारण त्याच्या लेफ्ट साइडचा पोर्शन आणि अप साइडचा पोर्शन हा एवढा मला कंटिन्युअसली दिसला पाहिजे. मी राईटला जावो किंवा डाऊनला जावो, मला एवढा पोर्शन हा काय दिसला पाहिजे, कंटिन्युअसली दिसला पाहिजे. म्हणजे तो फ्रीज झाला पाहिजे, है ना. इथे B2 वरती क्लिक केला मी आणि इथे फ्रीज पेन्स वरती पहिल्या ऑप्शनला क्लिक केलं. तर पहा इथे काहीतरी डार्क लाईन्स आलेल्या आहेत. व्हर्टिकल मध्ये आणि हॉरिझॉन्टल मध्ये डार्क लाईन आल्या. मी जेव्हा खाली येतो तेव्हा मला हेडिंग दिसते आणि मी जेव्हा राईटला जातो तेव्हा मला एम्प्लॉई नंबर हा कंटिन्युअसली दिसत आहे. म्हणजे मला माहिती आहे की हा जो एम्प्लॉई आहे त्याचे डिटेल्सच मी पाहत आहे. ठीक आहे. तर इथे हा फायदा होतो फ्रीज पेनचा, की आपण फ्रीज पेन करून काय करू शकतो, आपण शेवटीपर्यंत जरी गेलो डेटाच्या तरी सुद्धा मला त्याची हेडिंग ही दिसत राहते. ठीक आहे. आता फ्रीज पेन्स मध्ये आपल्याला 2 ऑप्शन आहे. कोणते? पहिला कॉलम फ्रीज करण्याचं आणि टॉप रो फ्रीज करण्याचं. तर ते पाहूया आपण. इथे मी पहिले अनफ्रीज केलं. फ्रीज करण्यामध्ये इथे फ्रीज टॉप रो आहे, फ्रीज फर्स्ट कॉलम आहे. जर मी कुठेही क्लिक असेल तरी सुद्धा मी फ्रीज टॉप रो क्लिक केल्यावरती काय होणार, पहिला रो नेहमी फ्रीज राहणार. अशा पद्धतीने जेव्हा मी इथे फ्रीज फर्स्ट कॉलम करेल तेव्हा मला पहिला कॉलम नेहमी फ्रीज राहणार, टॉप रो फ्रीज नाही राहणार. ठीक आहे. मी इथे राईटला आलो तरी सुद्धा मला पहिला कॉलम हा दिसत राहणार. त्याला बोलतात फ्रीज टॉप रो आणि फ्रीज फर्स्ट कॉलम. आपण जे पहिलं ऑप्शन पाहिलं ते काय होतं, दोन्हीही एकत्र करण्याचं ऑप्शन होतं. आता मी समजा इथे C2 ला क्लिक केलं तर काय होणार, माझा A आणि B कॉलम हे फ्रीज राहणार आणि फर्स्ट रो हा फ्रीज राहणार. तर बघा मी C2 ला क्लिक केलंय आणि इथे फ्रीज पेन केलंय. तर इथे आता डार्क लाईन दिसते आणि इथे मी डाऊनला आलो, माझी हेडिंग फ्रीज आहे आणि राईटला आलो तर माझं A आणि B कॉलम फ्रीज आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण इथे फ्रीज पेनचा यूज करू शकतो. आता मी फ्रीज पेन इथे काढलेला आहे. आता आपण जाऊया पुढच्या ऑप्शनला, स्प्लिटला. तर स्प्लिट म्हणजे काय, जसे की आपण वर्कबुक मल्टिपल वर्कबुक व्ह्यूज पाहिले होते बरोबर. हे न्यू विंडो मध्ये अरेंज ऑल मध्ये आपण व्ह्यूज पाहिले होते, वेगवेगळ्या पद्धतीचे अरेंजमेंट पाहिले होते. ठीक आहे. आता स्प्लिट म्हणजे काय, तर आपण जसं की आता फ्रीज पेन मध्ये सुद्धा मी कर्सर वरती स्प्लिट करत होतो, डेटाला फ्रीज करत होतो, तसंच आपण कर्सरच्या बेसवरती ते स्प्लिट करायचं. तर बघा मी स्प्लिटला क्लिक केलं, माझी जी एक्सेल वर्कबुक आहे त्याच्यामध्ये मला काहीतरी लाईन्स दिसतात है ना. इथे माझे 4 भाग दिसतात, 4 भाग बघा. माझे कर्सर दोन्ही बाजूला दिसतात आहेत. डिपार्टमेंट नेम C कॉलम दोन्ही बाजूला. मी एक सिलेक्ट केला तर तो दोन्ही सिलेक्ट होतोय, B सिलेक्ट केला तर तो B सुद्धा इथे सिलेक्टेड आहे बघा. A आणि B म्हणजे काय झालंय, ABC इथे पण आहे, इथे पण आहे, परत इथे पण आहे, इथे पण आहे. हे काय नक्की, हे कशासाठी यूज होतं है ना, प्रश्न तर पडलाच असेल. स्प्लिटचा उपयोग कशासाठी आहे, की तुम्ही सिंगल वर्कबुक मध्ये, आता मी इथे आहे बरोबर आणि इथे मी आहे शेवटी है ना. मी इथे, हा कोणता एम्प्लॉई आहे, पहिला एम्प्लॉई आहे आणि त्यानंतर हा शेवटचा एम्प्लॉई आहे. तर अशा पद्धतीने काय बघू शकतो मी, इथं मधले काही हिडन असतील, काही असेल, मला काही चेक करायचं असेल की हा एम्प्लॉई बरोबर डिटेल्स टाकलेत है ना. तर पहिला एम्प्लॉई, शेवटचा एम्प्लॉई, काही कंपॅरिझन करायचं असेल, काही डेटा असेल, प्रोडक्ट असतील है ना. पहिला प्रोडक्ट कधी लॉन्च झाला होता, शेवटचा प्रोडक्ट कधी लॉन्च झालाय, तर हे बघण्यासाठी इमिजिएटली मी इथे हा काय व्ह्यू ठेवू शकतो. हा स्प्लिटचा व्ह्यू आहे की जिथे आपल्याला एक्झिस्टिंग वर्कबुक मध्ये, एक्झिस्टिंग शीट मध्ये आपल्याला 4 भाग पडतात आणि त्याच्यामधून आपण तिथे व्ह्यू करून पाहू शकतो. ठीक आहे. यानंतर आता आपण स्प्लिट काढायचं असेल तरी सुद्धा आपण इथे क्लिक करायचं, पुन्हा स्प्लिट निघून गेला. आता आपण हाईड मध्ये जाऊया. आता हाईड मध्ये आपण पाहिलं होतं, पहिले आपण रोज हाईड करत होतो, कॉलम हाईड करत होतो, परत शीट हाईड करत होतो है ना. आपण तेव्हा मल्टिपल रो हाईड करू शकतो, कॉलम सुद्धा मल्टिपल कॉलम हाईड करू शकतो, मल्टिपल शीट्स हाईड करू शकतो है ना. पण फरक काय आहे, आपण मल्टिपल अनहाईड करू शकतो, काय, रोज आणि कॉलम्स, पण
वर्कशीट्स आपण मल्टिपल अनहाईड करू शकत नाही. सेम वे इथे सुद्धा आपल्याला जे काही वर्कबुक आहेत आपले ते आपण सिंगल हाईड करू शकतो आणि सिंगलच अनहाईड करू शकतो. ठीक आहे. आता माझ्या स्क्रीनवरती 2 वर्कबुक आहेत. जसे आपण पहिलेच डुप्लिकेट बनवले होते. मी हा वर्कबुकला क्लिक केला, हाईड केला, तर तो काय झाला, बुक 1 हाईड झाला. पुन्हा मी बुक 2 ला क्लिक केलं, तो सुद्धा हाईड झाला. आता हे जे काय दिसतंय, हे काय दिसतंय, माझं एक्सेल ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे. एक्सेल ऍप्लिकेशनच्या आतमध्ये आपण फाईल ओपन करतो, मग त्या आता दोन्ही हाईड आहेत. आता सर्व हाईड झालेलं म्हणजे काय, सर्व ऑप्शन डिसेबल झालेले आहेत, पण व्ह्यू मध्ये एकच ऑप्शन आपल्याला दिसतं, अनहाईडचं इनेबल. ठीक आहे. हे ऑप्शन आपण क्लिक केलं अनहाईड, तर तिथे मी पाहिजे ती वर्कबुक ही काय करता येते, एक सिंगल क्लिक करून मला ती अनहाईड करता येते. ऍट अ टाइम आपण मल्टिपल वर्कबुक्स अनहाईड करू शकत नाही. आता हाईड करण्याचे शॉर्टकट कीज आहेत Alt+WH आणि Alt+W. हे आपल्याला शॉर्टकट की आहेत. हाईड करण्यासाठी हाईड वर्कबुक, Alt+WH, त्यानंतर Alt+W. हे शॉर्टकट कीज आहेत. ठीक आहे. सॉरी. आता आपण अजून पुढे जाऊया. आपल्याला आता पाहायचं आहे व्ह्यू साइड बाय साइड. आता आपण पहिले पण पाहिलेच आहे साइड बाय साइड, किंवा अरेंज ऑल मध्ये पण पाहिलेच आहे. आपल्याला साइड बाय साइड व्ह्यू भेटतो, बरोबर. पण इथे थोडंसं वेगळं आहे, थोडासा फरक आहे. दुकान क्लोज केली मी, साइड बाय साइड वरती क्लिक केलं, बघा ऑटोमॅटिकली मला काय झालं, इथे हे 2 ऑप्शन ऍक्टिव्हेट झाले. कोणते, सिंक्रोनस स्क्रोलिंग आणि रिसेट विंडो पोझिशन. इथे आता मी एका वर्कबुक मध्ये, आता बघा ही एक वर्कबुक आहे 2 नंबरची, त्याच्या बॅकला आहे 1 नंबर, बरोबर है ना. ही मॅक्सिमाइज मोड मध्ये आहे आणि ही मिनिमाइज मोड मध्ये आहे, म्हणजे ही छोट्या मोड मध्ये, बरोबर. ही वर्टिकल मध्ये अरेंज केलेली, हॉरिझॉन्टल. याला अशी घेतो मी आणि इथे ही सुद्धा अशी घेतो. पण आता बघा इथे हे दोन्ही ऑप्शन ऍक्टिव्हेट असल्यामुळे मी एका वर्कबुकला जरी स्क्रोल केलं तर ते दोन्हीही वर्कबुक मला स्क्रोल होताना दिसतील, है ना. म्हणजेच काय, तर हे ऑप्शन कोणतं होतं, व्ह्यू साइड बाय साइड. मी साइड बाय साइड बघू शकतो ऍट अ टाइम, त्यासोबतच मला सिंक्रोनस स्क्रोलिंग सुद्धा करता येतं. मी एका विंडोला स्क्रोल केलं तरी दुसरी विंडो सुद्धा माझी स्क्रोल होणार. बघा इथे ऍट अ टाइम आपण 2 वर्कबुक स्क्रोल करू शकतो. 3 असतील तर ते 3 नाही होणार. इथे साइड बाय साइड मध्ये 2च वर्कबुक स्क्रोल. सेट केलं तर काय होणार, इथे बघा रिसेटला मी क्लिक केलं तर इथे मी एकच वर्कबुक, सॉरी इथे रिसेट आणि सिंक्रोनस क्लिक केलं तर एकच वर्कबुक स्क्रोल करू शकतो. रिसेट विंडो पोझिशन काय आहे, आपल्याला बाय डिफॉल्ट जो पहिला सेट होता तो आपल्याला घेता येतो, बघा है ना. त्याचा बाय डिफॉल्ट सेट व्ह्यू होता तो. इथे कॅन्सल केलं आपण. पुन्हा आता मॅक्सिमाइज व्ह्यू करू. साइड बाय साइड व्ह्यू मी बंद केलेला आहे. आता कळाले हे एवढे ऑप्शन सर्व. आता आपण पाहूया स्विच विंडोज. आता स्विच विंडोज म्हणजे काय, हे पण एकदम सिंपल ऑप्शन आहे की जिथे आपण शीट्सला स्विच करतो, बरोबर. इथे शीट्स आहेत, शीट्सला स्विच करायचं. स्विच म्हणजे काय, मला एका शीट मधून दुसऱ्या शीट मध्ये जायचं. आपण सिंपल माउस क्लिकने पण जाऊ शकतो. कंट्रोल पेज डाऊन ने काय होतं, कंट्रोल पेज डाऊन ने आपण राईट साइडच्या शीट मध्ये जाऊ शकतो. कंट्रोल पेज अप ने आपण लेफ्ट साइडच्या शीट मध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. आपण डायरेक्टली शीट 2 मधून शीट 4 ला जम्प करू शकत नाही, ते आपल्याला माउसने क्लिक करावं लागणार. ठीक आहे. पण कीबोर्डने जायचं असेल तर आपल्याला कंट्रोल पेज अप पेज डाऊन चा यूज करावा लागतो. त्यानंतर आपल्याला वर्कबुक मध्ये मूव्ह करायचंय. स्विच विंडोज म्हणजे वर्कबुक मध्ये मूव्ह करायचंय, तर इथे बेस 1 बेस 2 असे दिलेले आहेत. इथे आपण क्लिक करून इझिली मूव्ह करू शकतो, पण
कीबोर्डचा यूज करून करायचा असेल तर त्याचा शॉर्टकट की आहे कंट्रोल आणि टॅब. ठीक आहे. आता हे आपण फक्त एक्सेल मध्ये मूव्ह होऊ शकतो कंट्रोल आणि टॅब नाही. नॉर्मली आपण काय यूज करतो, अल्ट आणि टॅब. अल्ट आणि टॅब कशासाठी असतो, तो विंडोजचा आहे. म्हणजे जे आपलं ऑपरेटिंग सिस्टम आहे त्याचा तो शॉर्टकट की आहे. म्हणजे आपण एखाद्या फोल्डर मधून एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये जाऊ शकतो, इंटरनेट ब्राउझर मध्ये जाऊ शकतो, गुगल क्रोम मध्ये जाऊ शकतो, कोणत्याही वेगळ्या सॉफ्टवेअर मध्ये जाऊ शकतो. तशा प्रकारे आपण अल्ट टॅबने मूव्ह करू शकतो. पण आपल्याला एक्सेल मध्ये, एक्सेल शीट्स मध्ये किंवा एक्सेल फाईल्स मध्ये मूव्ह करायचं आहे, स्विच करायचं आहे, तर आपण काय यूज करायचं आहे, कंट्रोल आणि टॅब.